आज आपण फणसाच्या आठळ्यांची भाजी करूया। या सुकलेल्या आठळ्या अशा चांगल्या ठेचून घ्यायच्या आणि त्या ठेचल्या की त्याची सालं काढून घ्यायची। पटापट निघतात सालं त्या ठेचलेल्या असल्या की, पण खूप बारीक नाही ठेचायच्या। ह्या अशा पूर्ण सोललेल्या आठळ्या आहेत। आता आपण एक कढई घेऊया, त्याच्यामध्ये साजूक तूप घालायचं। तूप पातळ झालं की मग त्याच्यामध्ये जिरं आणि हिरवी मिरची एवढंच घालायचं आणि मग त्याच्यावर सोललेल्या आठळ्या घालायच्या। आठळ्या शिजायला कठीण असल्यामुळे 1-2 वेळा पाणी घालून चांगली वाफ काढून घ्यायची, म्हणजे ते व्यवस्थित शिजतात। आणि 2 वेळा वाफ आली की मग त्याच्यानंतर साखर, मीठ आणि दाण्याचं कूट असं सगळं त्याच्यामध्ये घालायचं आणि पुन्हा एकदा चांगली वाफ काढून घ्यायची, म्हणजे ते व्यवस्थित सगळी भाजी एकजीव होते आणि आठळ्या पण चांगल्या शिजतात। आणि चांगल्या आठळ्या शिजल्या, भाजी एकजीव झाली की त्याच्यावर खोबरं घालून रेडी झाली भाजी।